लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। निळ्या ध्वजाची विटंबनेबाबत मालेगाव कोर्टानं जामीन फेटाळला। नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील शिवारात घटना। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या रोहिले बुद्रुक शिवारात घडलेल्या निळ्या ध्वजाचा विटंबनेबाबत आरोपीवर नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। 2 आरोपी फरार असल्याचं समजतंय। त्यापैकी अटक केलेल्या आरोपींना मालेगाव येथील कोर्टासमोर दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी बुधवारी हजर केलं असता त्यांचा जामीन नाकारण्यात आलाय। दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी मंगळवारी सायंकाळी जातेगाव येथील बौद्ध नागरिक रोहिले बुद्रुक शिवारातून 1 जानेवारीच्या शौर्य दिनानिमित्तानं भीमा कोरेगावला जात असताना जातीयवादी व्यक्तींनी निळा ध्वज फाडून विटंबना केली होती। त्या संदर्भात नांदगाव पोलिसांनी ताबडतोब दखल घेत आरोपींना अटक केली होती। त्यानंतर त्यांना नाशिक येथील सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली। दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी बुधवारी मालेगाव येथील कोर्टासमोर आरोपींना हजर केले असता त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या घडलेल्या विटंबनाच्या बाबत एक ऑडिओ क्लिप हाती लागली आहे। पाहूयात या ऑडिओ क्लिप मध्ये 2 व्यक्तींचं झालेलं संभाषण सविस्तरपणे। हॅलो, बोला. काय चालू आहे? काय नाही, पाणी भरवलं. गावाला नाही, मक्काला. काय आलं कामगावचं मॅटर झालं का? मिटलं काय? हा, मिटलं नाही अजून, जमानत नाही झाली त्यांना अजून. टाकेल नाशिकला नेल त्यांना. सगळे नेले का? सगळे नाही नेल. हा. 2 जण फरार आहे. 5 1 2 2 आणि 2 4 जण नेले. 2 फरार आहे. 6 जण गुण दाखले का? अॅट्रॉसिटी ना? हा, अॅट्रॉसिटी. त्यांना जामीन होणारच नाही 3 महिने. नाही ओराला जामीन नाही हो, नाही ओराला. अॅट्रॉसिटी सारखं काही नाही केलं. तो हे तुमच्याच पोरांनी फक्त चूक यांची होती, एवढं होतं. अॅट्रॉसिटीचा काही विषय नव्हता तिथं. झेंडा फाडला आणि तोच विषय होता ना? नाही हो, झेंडा नाही फाडा. नाही, झेंडा बिटा काही फाडेल नाही. हं, त्यांचे फक्त बोलणे चालणेच झाले. हं. हा, पण ते जे पोर आहे का हं. जाते गावचे, हा ते जरा डॅशिंग आहे. हा, अशी भानगड आहे. ते काय असं ते कुस्त्या करणार पोर आहे ती. हा, नाही ते डॅशिंग आहे. ते म्हणजे ते ना मार्केट सभापती हाणला होता आत्ता माग, अजून महिना नाही समजा. हो का? हा, पण मग त्यांना बी हाणलं होतं. त्यांना म्हणा, त्यांना सुपारी देऊन मग कांड केलं त्यांचं. हो पण का? मग ते म्हणजे त्यानं त्याला बी हाणलं होतं असे होते. हा हा हा. हा, ते होईन म्हणते. अॅट्रॉसिटी नाही लागू होणार. बस काय? नाही काय एवढं काही ते हे नाहीच आहे. म्हणजे झेंडा बिंडा काही फाडेल नाही. नाही, झेंडा शिवाय का त्यांनाच मारेल त्यांना. ते फक्त आहे ना, हा. अहो ते त्या दिवशीच मिटत होतं. हे गेले नाही. ते PSI ना लगेच सांगितलं त्यांना, जाऊन नेलं का हा PSI म्हणे तुम्ही या म्हणे, मागून लगेच लागलं असतं हा. मिटून घेऊ म्हणे. पण ते हे गेलेच नाही कोणी. मग PSI न सकाळी 6:30 वाजे लोक त्यांची वाट पाहिली. ये नात्रपणा केला ना हाताने. हा, यांची चूक आहे. हे दारू मधच्या नादात आहे ना, गुरमीत गेले हे. हा, गुरुम्या कुठं नाही चालत ना. हा, गुरुम्या कुठं नाही चालत ना. नाही कुठंच नाही चालत. याय ना चूक करेल एवढं नक्की. हा, चूक ते काय त्यांचीच आहे. झालं, तुम्ही म्हणता अडचणी सारखं काय नाही, पण मग ते विषय आज झाला, ते बातमी व्हायरल झाली ना, झेंडा प्रकरण. हा, काय मग बातमी व्हायरल झाली. गनिमत त्याच्यावर काही अजून वरतून लय दाब नाही. कोणावर? म्हणजे त्या मॅटरवर, प्रकरणावर वरतून जर दाब आला तर मग समजा इकडे तो काही तुमच्या लोकांना जर काही दंगलीचं काही जर हे केलं, काही वेगळा वागडी झाली तर मग हा ना, नाही सुटायची. मग मी तेच सांगू राहिलो ना. नाही असं बाहेर, पण मग वातावरण शांत आहे ना. कारण की काल मला माहित झालं, काल ते सुहासांना कांदे हात घालून राहिला त्याच्यामध्ये. हा. म्हणलं हे बघा, अन्याय करून जर तुम्ही याचे सहारा घेतात काय उपयोग नाही. मग ते जो हात घाल त्याच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजे. नाही अन्याय फिरण्याय काही होईल नाही. त्यांना तुम्हाला सांग का, 2 जणांना आणायला मी झालो, त्याने मला फोन केलता. कोणला? त्याच्यातले 2 जण. तर 1 जण नेला धरून, 1 नाही सापडला. म्हणजे मी घरी नेऊन सोडे आणि त्याच्यानंतर पोलीस आले ते. हो का? हा, गावातून घरून उचलून नेले. हो का? नाही माझं काय नाही. आता भाऊ आपण तुम्हाला सांगतो. हॅलो, हा, बोला ना.
आपण बघा काय सगळे समान आहे, सगळ्याला जास्त जास्त अधिकार दिलेला आहे घटनेने. नाही 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 नाही, हे चुकीचं आहे. त्याही नाही ना, ते दारूच्या याच्यामध्ये ते जातीवादाचं बोलले नाही काहीच नाही बरं का. फक्त त्यांचं काय झालं की एक शब्द बाकी सुरुवातीला गलती केली आहे ना. त्यांच्या गाडीत चालू होते गाणे हा आणि हे त्यांना हे म्हणले मग ते बाबासाहेब गाणे बंद कर थोडं उग्रट भाषेत. हा कारण हे गेलंच जरा यांना हा. चांगलं झालं, चोपच बसलं पाहिजे. नाही बसलाच पाहिजे ना. हा तेच झालं, बाकीचं काही लय हे नव्हतं. हा. पण दुसऱ्याची हॅरेसमेंट झाली त्याच्यात माहिती का. तो राजू थोरात तिकडे नाचताना मार खावा लागला ना त्याला लय मारलं ना ना. राज थोरातला. मग हा हो का. तो नव्हता तिकडं, पण काय झालं या पोरानं फोन केला त्याला. हा मिटवायला. मिटवायला असेल काय त्यांचं हे मिटवायला म्हणा बोलणं किंवा झालं. आम्हाला सपोर्ट म्हणा. हा तर ते गेला, पण तवर त्याही नाही ना हे जेवढे होते एवढे इतकं हानेल होतं. हा पण ते बेदम आणलं आणि त्याचे ते सगळे ना पळले हा. कोणते तिकडे तिकडे बाकीचे? पांगले बर का. खामगावचे का? हा हे जेवढे तिकडे जेवायला आले होते पहिले हा ते सगळे पांगले आणि मागून राजू थोरात त्यांचे 2-4 जण आहे का डायरेक्ट हॉटेलवर गेले ते. आता त्यांना काय माहिती होत नेमकं मॅटर काय तिकडं. हा 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 आणि हे सगळे जमाच होते जाते गाववाले. हा. ते जात नाही त्याने गाडी उभी करीत नाही त्याने त्याच्या गाडीच्या काचा बिचा फोडून म्हणजे चांगलं हाणलं राजू थोरात. अरे बापरे. म्हणजे मग त्याने परत पोर बोलले, त्याने बोलतो म्हणजे पोर बोल जातीवाची पोर बोलले परत त्यांनी. मग जाते गावची क्रुझर भरूनच होते ते. हा नाही चालत भाऊ कुठं पण अगोदरपणा. करूच नाही माझं तर हा, मत असेल करूच नाही. तुम्ही आपण स्वतः लाख काही असो हा. बरोबर आहे की नाही. बरोबर. तुम्ही हा. काय आहे, तुमच्या गावाच्या मर्जीत. नाही इज्जतीत राहिलं माणसांच्या असतात इज्जतीत राहिलं काहीच आता होत मला नसतं. तुम्ही सांगा, एवढं नाव मोठं आहे, चांगलं आहे, मग खेडोपाडी प्रसिद्ध आहे माणूस, गेले की हा नाही चव. तो गेली तर मग हं? गुन्हे दाखल झाले, आता काय गोन त्याला अटक व्हावं लागणार त्यात काही शंका नाही. नाही गुन्हे दाखल झाले. हा आता ते 5 जण परवापासून नाशिकला नेऊन टाकेले. हा. आता कैलासला काही घेणं नव्हतं ना, त्याचं धंदा चालू नसतं का ते काम करायचं. त्यालाच किडा होता त्यानाच त्याच्याकडूनच झालं ते. फक्त थोडी ते दोघ जण आहे ना एकमेकावर हे करू राहिले. आता का. हा कैलास आणि तो बारको आचार्याचा भाऊ हा तो बारकू आचारी कोणता हा तो. चांगदेवचा जोडीदार हा हा हा. त्याचा लहान भाऊ. आणि त्याचे एक तो काळे पण आहे, तो पण होता का त्याच्यामध्ये. हा तुम्हीच तरी काळे मग. तो पण होता भांडणामध्ये. हा हो त्याला का? धरून नेले ना. हो का. हम्म त्याला काय करत बरं सांगा बरं. हम्म. झालं काय तुम्हाला सांग का. हा भांडणं म्हणजे हे फक्त बोलले तेवढंच. हा. भांडणं यांच्याकडून काहीच व्हायला नाही. भांडणं कोणाकडून. डायरेक्ट एकतर्फी व्हायले डायरेक्ट. कारण ते का ते थोडे तिडके नव्हते रॉयल्याचे आणि ते मिळून डायरेक्ट 20-25 होते. हे 2-4 काय आहे. हा हा त्याने बरोबर काम केलं. अॅट्रॉसिटी नाही बी लागला त्यांची पुरी करून गेली यांच्यावर. हो का. हा नाही लय मला आणि आहे त्यांना ना, मला बोलवून फोन आले, मला जातेगावून पण फोन आले मला. त्याच्यानंतर मौजीरावला फोन केला. हा मौजीराव म्हणे अरे भाऊ असं झालं म्हणे, यांचं काही चूक नव्हती म्हणे पोराची. हा ते पोरांनी काय ते खामगावचे माणसं पेर होते म्हणे, जेवण करून उठले आणि त्यांच्या मध्ये याच टाइम यांचा बाहेरचा टाइम झाला म्हणे. हे आणि त्यांचं त्याही नाही ना ते मौजीरांचं पोरं संग बिलावरून ना डोकं लावलं. कोण. ते बिल जर लवकर दिलं गेलं असतं तर हा. एखादी त्यांची भेट बी नसती झाली. हा बरोबर आहे. म्हणजे तिथे होणार होतं त्यांच्यावालं. असं होतं ते. हा. तर मग ते म्हणे गाणे बंद करा म्हणे, बाबासाहेबांचे गाणे बंद करा असं. हा पहिला शब्द आहे ना ते केला हा आणि नंतर हे लागले गाडीचे फुटून काढायला. हा मग भेटले ते डायरेक्ट आणायलाच. ना हो. मग त्यांच्या गाडीतून पाणी टामी बिमी काय जे असेल ते ऐकायच नाही केलं तुम्हाला सांगत. नाही नाही काय राहतं हे बाकी जाऊ द्या, पण हे जे मस्ताडे लोक मस्ताडे टेपरले पाहिजे. हे नाही बाकी जाऊ द्या. याच्यात काय झालं तुम्हाला सांगू का. त्याच्यात ते एक गरीब पोरग बिगर लग्नाचं पोरग जायले ना. कोणतं. त्या तुम्ही त्याला पाहिल बी नसन एखाद्या वेळेस. काय नाव त्याचं. त्याचं वालं नाव भैया म्हणते त्याला. त्याचा फोटो लग्न आहे बी का. नाही त्या पोराचं होईल येड वावर त्याचं वालं आपल्या शेड आहे का हरमा बाबाच्या मंदिराच्या पाठीमाग हा हा. ती कोण त्याच वावर आहे. हो का. त्या पोराचं घराचं काही काम चालू होतं वाटतं आणि त्याच्याकडून पार्टी होती त्या मिस्त्री म्हणून हे एवढं खांडगोळा करून नेलं होतं. अच्छा अच्छा. म्हणजे तो काळे मिस्त्री त्या घराच्या कामाला होता थोडक्यात. हा असं होत ते.
ते पार्टी म्हणून जायला पार्टी होती त्या एकाकडून. हा. ही भामटी एवढी एक जण हे खाणारी पिणारी ही लय सोप्यानी राहते, हे लय चालू राहते, हा, इतकी हा. गाडी काय गोळा करीन ते. मोठे लोक हेच राहते, मोठे मोठेच काम राहत लोक. हा ते पोरग त्याच्यात सापडन रिकाम चोट. हा बरोबर, ते परत डाग लावून गेला ना त्याच्यात. हम्म. एक तर पोरी शॉर्टेज चालू आहे, परत असं म्हणलं. हो त्या पोराला बाप बी नाही, अरे बाप बी नाही, आईन पोरग दोघच आहे, बहिणीच लग्न व्हायले, भाऊ बंधायचं त्यांचं जमत नाही. अशा ते परत बघ- विरोध करायला भावाला होतं ना हसायला. मग आणि एकटी बाई आता म्हणल्यावर तिचं पोरग तीच सगळं तिच्यावर, त्या बाईचा जीव काय म्हणत असं आज सांगा बरं. हो. 3 दिवस झाले पोरग घरी नाही हे. बरोबर. त्याच्यात मग असंच कोणी म्हणतं 3 महिने सुटणार नाही, कोणी म्हणतं 6 महिने सुटणार नाही. ती बाई तिचं म्हणजे वाता त्याचं काम झालं ना तिचं. हो. हम्म. तसं केलं प्रोसिजर तिच्यावाल्या जावया ना. हा त्या पोऱ्याचं मेवणं आलता म्हणे काल परवा. असं पुढे तिला का? हा पण मग ते आता सुट्ट्या आल्या 2 दिवस, आता 2 दिवस काही होत नाही. हा. हम्म. पण माझं काय म्हणणं आहे भाऊ, हे बघा तुम्ही आपण आपल्या कशी घालू, समोरच्याला आपल्या त्यांच्यानी घालून द्यायचे, आपण रिकामं काम करायचंच नाही, मत म्हणणं असं आहे. ती चूक त्या पोर शहाण्या वाढवा लोक काय सांग जायचंच नाही त्यांना, हा, की त्यांची जायचं नाही. चूकच आहे. काय राहतं माहिती का, हे मोठे लोक काय करतात, काय आपलं आली का पैसे भरून निघून जाते लोक. नाही तो बऱ्या भांडणात बी नव्हता बरं का. कोण? तो पोऱ्या बी काय झालं तुम्हाला मी सांगू का. हम्म. खरे हे 5 जण होते ना, 5-6 जण होते जेवायला. हा. खरं काम 4च जणांकडून झालं. म्हणजे कायले एवढं चालू घोडा आहे कायले. दैवाराचा आहे तो. हा. हा. मग आता त्याच दुकानापुढून नेऊन डीजे वाजवला एक दिवस गाणे बाबासाहेबाचे. हा? आता नाही म्हणणार तो काही. आता काय म्हणून तो म्हणून एखादं गाणे एक्स्ट्रा वाजा म्हणशील आता. नाही ते पहिली त्याच्यावर 300 आपलं काय ती हाफ मर्डरची केस व्हायला ना त्याच्यावर. हो का, 3-7. ते सासूरवाडीचं ते साली पळून गेलती ना, हा. त्या मॅटर मध्ये त्यानं काहीतरी हानमार केली होती त्यांना ना, त्याच्यावरती हाफ मर्डर ते तेव्हा पहिले 3 महिने मध्ये होते. तुम्ही काय म्हणा, पण ते खामगावचे लोक जास्त मस्त लंच करता बरं का. पण खामगावचे आहेच तसे माझ्याकडे लोक आहेत ते. हा, बाकीचं नाही. कारण की काही लोक काय म्हणणं आहे की खामगावले ना, आता आमच्या गावात पण चर्चा चालू आहे ना, हे खामगावचे लोक आहे म्हणजे स्वतःला भाईच समजत म्हणे. हा तेवढं आहे. म्हणजे नाही चालता डुडूर नाही चालत, तुम्ही गाव सोडून करा बाहेर डुडूर, मग कळत तुम्हाला. आता तुम्हाला कळून गेली ना. मग शहराला 1.25 शेर भेटत ना. नाही म्हणजे बोलणं झालं का असं कुठं राहतं का. असं नाही चालत ना. माजलपणा करूच नाही माणसानं. काय असतं माणसानं पैसे टाके ना, काय चालू आहे माणसाचं काही समजा नाही राव. ह्यो कांबळे का मग गाडीची केली नाही भाडं खोच्यावर. पण मग तो गाडी कधी घेणार आपल्याला काय करायचं गाडी पैसे. जेव्हा आपण गाडी घेणार तेव्हा त्याचा गुतेल राहणार आहे. कारण की ते तुम्हीच बोलत त्याला. मी तुम्हाला फोन केला नव्हता. एक दिवस मी पासिंग आहे म्हणजे 2-3 दिवसांनी त्याला झाले 15 दिवस आता. हा. कायच काय पासिंग आहे कायच काय. त्याला फोन लावणार, त्याला म्हणा का मग हे करू म्हणा बाबा, गाडी करू म्हणा, हे बाहेर करू म्हणा, सांगा त्याला मग मला घेऊन मी बोलतो त्याला, काय म्हणा भाऊ पहा त्यांच्या मनात काय करू द्या म्हणून मी सांगा. फोन लावा ना तुम्ही एक त्याला, काहून लावून धरलं त्याचे म्हणतो. 2 शब्द मी तुम्हाला त्यावर बोललो नाही का, तुम्ही बोलावा म्हणून त्याला. तुम्ही हा त्याला ना. फोन लावा आणि त्याला सांगा म्हणा भाऊ गाडीच काय करायचं, मला पैसे लागू राहिले म्हणा. नसं पैसे देत तर मग मी गाडी वापस देऊन टाकतो म्हणून, पैसे आज करा मग मी कंप्लेंट देतो म्हणून माझ्याशिवाय. असं बोला त्याला. काय मजा नाही त्याच्यामध्ये. इतकं असं तिथं किती दिवस झाले आता 3-4 महिने हो राहिले. हा ना. एवढं थोडंच राहत आरसी बुक आपल्याकडेच आहे का, देईल त्याला? गेले त्याला नारसी बुक आपल्याकडे जायचं. देईल का? बघा त्याला बोला, मला पैसे गरज होणार होता. चालेल. हा, मला फोन करा. हो. रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक.